सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडीत मनोज जरांगे यांची पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील अखेरची सांगता बैठक। सरकारनं मागण्या मान्य न केल्यास न झेपणारं आंदोलन होईल, मराठा बांधवांकडून सरकारला इशारा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बदनामी प्रकरणी कारवाईची मागणी। भाजप नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईसाठी निवेदन। मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी। आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स तपासण्याची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। अचानक मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंनी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात। विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट होत नाही। कालच्या सुनावणीत ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। अंबरनाथमध्ये भाजप मनसे कार्यकर्ते आपापसात भिडले। मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्केंची भाजप कार्यकर्त्यांना मारहाण, तर भाजप कार्यकर्त्यांकडून मनसे शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजपच्याच 40 नगरसेवकांची दांडी। गैरहजर राहणाऱ्या सर्व 40 नगरसेवकांना नोटीस बजावणार। दिव्यांगांना साहित्य वाटप शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी। भाजपच्या 110 पैकी तब्बल 40 नगरसेवकांची कार्यक्रमाकडे पाठ। पुणे महापालिका जमीन व्यवहाराबाबत जाणीवपूर्वक त्रास देते। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा आरोप। कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागूनही महापालिका प्रशासन त्रास देत असल्याचा आरोप। पुण्यातल्या धनकवडी इथल्या कौटुंबिक जमीन हस्तांतर प्रकरणात उषा चव्हाणांचा प्रशासनावर आरोप। मीरा भाईंदर महानगरपालिकेची सीबीएसई शाळा सुरू करण्याऐवजी त्याच इमारतीतील वर्गखोल्या भाड्यानं देण्याचा प्रस्ताव। महापालिका शाळेतील 24 वर्गखोल्या एनएल दालमिया शाळेला वर्षभरासाठी भाड्यानं देणार। प्रशासनाच्या निर्णयावर सर्व स्तरातून संताप। काँग्रेसनं ओबीसींच्या प्रश्नांना काढलेल्या मंडल यात्रेचा वर्ध्यातील सेवाग्राम इथं समारोप। वर्ध्यातील विविध जिल्ह्यांमध्ये फिरून ही यात्रा वर्ध्यात पोहोचली। ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी मंडल यात्रेचं आयोजन। नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील अजूनही 30,748 मतदारांचा शोध। मालेगावातील एसआयआरचं 85% काम पूर्ण झाल्याची माहिती। 2,40,000 फॉर्म अपलोड केल्याची माहिती। ऑपरेशन सिंदूर आर्मी महारक्तदानासाठी दिल्लीत गेलेली विशेष रेल्वे सांगलीत परतल्यानंतर शिवसेनेकडून स्वागत। 1200 रक्तदात्यांचं शिवसेनेच्या क्रीडा सेनेचे प्रमुख चंद्रहार पाटलांकडून स्वागत। मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर येथे गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळला। 2 ते 3 घरांवर दरड कोसळली। दरड कोसळल्यानं 7 जणांचा मृत्यू। अल्ट्रा सेन्सर मशीननं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू। घाटकोपरमधील घरांवर डोंगराचा भाग कोसळल्यानं अजूनही काही जण अडकल्याची भीती। अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून बचाव कार्य। पावसामुळे रात्रीच्या सुमारास दरड कोसळली। दरड कोसळल्यानं काही कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त। संपूर्ण घरावर डोंगराचा भाग कोसळला। यामुळे कायमस्वरूपी सुरक्षित घरं देण्याची नागरिकांची मागणी। घाटकोपरमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या वारसांना मुंबई महानगरपालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर। दुर्घटना घडलेल्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांचं सुरक्षित स्थळी पुनर्वसन केलं जाणार। महापौर रितू तावडेंची एबीपी माझाला माहिती। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घाटकोपरमधील दरड कोसळल्याच्या दुर्घटनेची पाहणी केली। घटनास्थळी जाऊन त्यांनी बचाव कार्याची पाहणी केली। स्थानिकांशीही संवाद साधला। घाटकोपरमधील दरड दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला। आपले कुटुंबीय दरडी खाली अडकल्याची माहिती मिळताच नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रूंचा बाण पाहायला मिळाला। मुंबईतील विलेपार्लेमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत दोघांचा दुर्दैवी मृत्यू। केअरटेकर महिला आणि 2.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। चौघे आगीत होरपळले, मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाट परिसरालाही पावसाचा अलर्ट। पुण्यातील घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज।
धुळे जिल्ह्यात तब्बल 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे शिरपूर तालुक्यात अरुणावती नदीला पूर. पाणी पुलावरून वाहत असल्यानं जोयदा सांगवी रस्ता वाहतुकीसाठी बंद. नंदुरबारमध्ये 12 दिवसांच्या खंडानंतर पावसाचं आगमन. नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीपासून पावसाची हजेरी. 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर बुलढाण्यातही पावसाचं आगमन. चिखले, बुलढाणा, संग्रामपूर परिसरात दमदार पाऊस. भंडारा जिल्ह्याला एल निनोचा फटका. कमी पाऊस पडल्यानं तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात अनेक तलाव अजूनही पूर्ण क्षमतेनं भरलेले नाही. रायगड जिल्ह्यात आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद. 16 ऑगस्टपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. दरडी कोसळण्याची भीती लक्षात घेऊन आंबेनळी घाट बंद. नंदुरबारच्या सातपुड्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी धोकादायक प्रवास. दाब ग्रामपंचायती अंतर्गत माळीआंबा गावातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक बांबूच्या पुलाचा आधार घेऊन शाळेत पोहोचावं लागतं. पालघर तलासरी सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक. 2 आरोपी अद्यापही फरार. मित्रासोबत महामार्गावर उभे असताना 6 जणांनी एका पडक्या डाक बंगल्यात 19 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले होते. नागपूरच्या रामटेकमध्ये 17 वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश न मिळाल्यानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा.